तर मित्रांनो, सुंदर असा बाणकोट किल्ला बघितल्यानंतर मी आता चाललो आहे आजच्या दिवसातलं शेवटचं आणि चौथं ठिकाण, ज्याचं नाव आहे वेळास बीच. वेळास बीच ही सध्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झालेली आहे. ती म्हणजे तिथल्या ऑलिव्ह रिडले टर्टल्समुळे. या ठिकाणी टर्टल्स हॅचिंग पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे आणि एक मोठा फेस्टिवल त्या ठिकाणी घेण्यात येतो. दर शनिवार रविवार वगैरे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकं वर येतात आणि जे तिथले कासवं आहेत तर ते बघायला त्या ठिकाणी येत असतात. तर बघूया, अजून मलाही नक्की माहिती नाही आहे की या ठिकाणी आता तो फेस्टिवल चालू आहे किंवा नाही, की त्यांचा सीझन जो आहे तो सुद्धा संपलेला आहे. त्याच्यामुळे आपण इतक्या लांब आलेलो आहोत, त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊनच येणार आहे. तर बघूया, आता आपण त्या ठिकाणी पोचूया वेळास बीचला. हो हो हो, वॉट अ व्ह्यू, वॉट अ रोड. मित्रांनो, यासाठीच यायचं आहे कोकणामध्ये. हे असले कोस्टल रोड जे आहेत ना, तेच खरं म्हणजे USP आहेत ह्या कोकणाची. त्याच्यामुळे या अशा रोडवरून ट्रॅव्हल करताना खूप छान वाटतं. बघा किती सुंदर रोड आहे, किती सुंदर समुद्र आपल्यासमोर या ठिकाणी दिसतोय. समुद्राच्या ह्या उसळणाऱ्या लाटा बघून खूप छान वाटतं या ठिकाणी. तर आता अगदी थोड्याच वेळात ती वेळास बीच येते. तर मी वेळास बीचवरती पोचतो आणि मग त्या ठिकाणी जे टर्टल आपल्याला जे बघायचे आहेत, जे कासव आहेत, समुद्री कासव, तर ते आपल्याला दिसत आहेत का बघूया. नाही दिसली तरी काय हरकत नाही, आजचा हा व्ह्यूज माझ्यासाठी पुरेसा आहे. मित्रांनो, मी आता वेळास बीचच्या ठिकाणी पोचलेलो आहे. हा समोर कासव महोत्सवाचा बोर्ड आपल्याला बघायला मिळतो आहे. पण माझा दुर्दैव असा आहे की मी मागं चौकशी केली असता इथल्या लोकांनी मला सांगितलं की आता हा कासव महोत्सव संपलेला आहे. आता काही कासव या ठिकाणी येत नाहीत. ते आता डायरेक्ट पुढच्या वर्षी फेब्रुवारी ते मे एंडपर्यंत या ठिकाणी असतात. त्यामुळे काही दिवसांच्या एक गॅपसाठी, थोड्या अंतरासाठी मी हे वेळ चुकलेलो आहे. त्याच्यामुळे आता मला काही ते कासव या ठिकाणी बघायला मिळणार नाहीत. पण काही हरकत नाही, मी या ठिकाणी पोचलो, यातच मला खूप समाधान आहे. तर आता मी इथं आलेलोच आहे, तर मी या बीचवरती जाऊन येतो आणि ही बीच कशी काय आहे हे बघतो. तर मित्रांनो, या ठिकाणी हा कासवांचा बोर्डसुद्धा लावण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे कासव कुठले कुठले आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर त्यांचा सगळे जे डिटेल्स आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर मित्रांनो, हाच आहे वेळासचा समुद्रकिनारा. खूप सुंदर बीच मला या ठिकाणी वाटतो. हा थोडी काळपट वाळू या ठिकाणी मला दिसते आहे, तरीसुद्धा पाणी वगैरे खूप छान स्वच्छ या ठिकाणी मला दिसतंय. तर आता मी 10 मिनटं या ठिकाणी थोडं थांबतो आणि मग माझा परतीचा प्रवास सुरू करतो. मित्रांनो, आजचे सगळे कार्यक्रम संपलेले आहेत. त्याच्यामुळे या कोस्टल रोडची जाता जाता खास तुमच्यासाठी एक राईड.
आजच्या या बाईक राईडमध्ये ज्या ज्या गोष्टी मी बघायच्या ठरवल्या होत्या त्या माझ्या सर्व गोष्टी बघून झाल्यात आणि आता माझा परतीचा प्रवास चालू होतो आहे आणि मी चाललो आहे आता माझ्या घराकडे. पण आत्ता वाजले संध्याकाळचे साधारण 6:41 आणि आज काही मी माझ्या घरापर्यंतची जर्नी कंटिन्यू करणार नाही आहे. तर मध्येच मला माणगाव लागेल, तर माणगावच्याच ठिकाणी मी माझा स्टे करीन. कारण माणगाव क्रॉस केल्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला ताम्हिणी घाट लागतो आणि रात्रीच्या वेळी मला ताम्हिणी घाट क्रॉस करायची अजिबात इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मी आज माणगावमध्येच थांबेन. त्याच्यामुळे राहिलेला आज आपला ब्लॉग जो आहे तो आपण उद्या कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा, सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला शेअरसुद्धा करून टाका. सुंदर अशा नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम. मित्रांनो, मी आहे आता ताम्हिणी घाटाच्या जस्ट अलीकडे आणि तुम्हाला मी काल सांगितल्याप्रमाणे मी माणगावमध्येच मुक्काम केला आणि चांगला मुक्काम झाला माझा माणगावमध्ये. आणि आता फ्रेश मूडमध्ये नव्या दिवसाची मी सुरुवात करतो आहे. माझ्या घरापर्यंतचं अंतर आता फक्त 100 किलोमीटरपेक्षा सुद्धा कमी उरलेलं आहे. पण माझी ट्रिप अजून संपलेली नाही आहे, कारण समोर माझ्या ताम्हिणी घाट आहे आणि त्या घाटातले सुंदर असे व्ह्यूज बघत बघत मी माझ्या घरापर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे ट्रिप संपली असं म्हणता येत नाही, कारण ताम्हिणी घाट स्वतःच एक सुंदर असं डेस्टिनेशन आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा या व्ह्यूजचा आनंद घ्या आणि बघत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. ओ वॉट अ व्ह्यू, वॉट अ रोड. मित्रांनो, ताम्हिणी घाटामध्ये बर्फ पडत नाही. इथं जर बर्फ पडत असताना तर मग आपल्याला हिमालयात जायची काहीच गरज लागली नसती. आपल्याला जवळच्या जवळ इथल्या इथं ताम्हिणी घाटात येऊन आपण बर्फ बघून आपापल्या घरी संध्याकाळपर्यंत गेलो असतो. करिझमॅटिक कोकणचा सुंदर असा दौरा पूर्ण करून मी पोचलो आता पुण्याच्या वेशीपाशी. कोकणाचे असे बरेच दौरे मी इथून पुढे भविष्यात करणार आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, त्याला दिलखुलास दाद द्यायला विसरू नका. एवढीच अपेक्षा व्यक्त करून आजचा व्हिडिओ इथंच आपण समाप्त करूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज.